नमस्कार, मी हर्षाली. मंडळी, रात्री जोरात घोळणं म्हणजे झोप चांगली आहे असं वाटत असेल तर हा मोठा गैरसमज आहे. हे नॉर्मल आहे असं समजून दुर्लक्षाची बात करू नका. कारण आपण झोपतो तेव्हा आपल्या घशाचे मसल्स रिलॅक्स होतात. काही लोकांमध्ये हे मसल्स जास्त सैल होतात आणि श्वास घेण्याचा रस्ता थोडा अरुंद होतो. त्यामुळे हवा जाताना व्हायब्रेशन तयार होतं आणि त्यालाच आपण घोळणं म्हणतो. पण काही वेळा हे फक्त थकवा किंवा चुकीच्या झोपायची पोझिशन किंवा नाक बंद असणं यामुळे होतं. इट्स ओके. पण जर रोजच तुम्ही जोरात घोरत असाल आणि मध्ये मध्ये जर श्वास तुम्हाला थांबल्यासारखं वाटत असेल आणि सकाळी उठल्यावर थकवा जाणवत असेल तर हे स्लीप ॲपनियाचं लक्षण असू शकतं. सो हे इतकं हलक्यात घेऊ नका. मग करायचं काय? झोपताना बाजूला वळून झोपा. पाठ टेकून सरळ झोपणं टाळा. वजन जास्त असेल तर ते कंट्रोल करा. झोपण्यापूर्वी अल्कोहोल किंवा हेवी जेवण टाळा आणि नाक बंद असेल तर ते मोकळं ठेवा. वाफ घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर घोळणं खूप वाढलं असेल किंवा श्वासात अडथळा जाणवत असेल, तुम्ही झोपेतून उठत असाल, कधी कधी श्वास बंद होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आणि स्लीप ॲपनियाची टेस्ट सुद्धा करून घ्या. आणि लक्षात ठेवा, घोळणं म्हणजे फक्त आवाज नाही, कधी कधी शरीराचा सिरियस इशाराही असू शकतो.